श्री गणेश उत्सव आणि ईद मिलादुन्नबी यासारख्या मोठ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माहूर पोलिसांनी शहरातील मिरवणूक मार्गावरून भर पावसात पथसंचलन केले। पोलिसांच्या या कर्तव्यनिष्ठेचे नागरिकांनी कौतुक केले असून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गणेशोत्सव शांततेत आणि डीजे मुक्त साजरा करण्याचं आवाहन केलंय। माहूर शहरात यावर्षी एकूण 19 ठिकाणी श्री गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, तर तालुक्यात 150हून अधिक गणेश मंडळांनी मोठ्या भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे। गणेश उत्सवाच्या सुरुवातीपासूनच दररोज पाऊस पडत असून अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये व्यत्यय येत आहे। असे असूनही गणेश भक्त मोठ्या उत्साहात पूजा अर्चा आणि विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत। पोलीस निरीक्षक गणेश कराड स्वतः गणपती मंडळांना भेटी देऊन शांतता राखण्याचं आवाहन करत आहेत। तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी ते रात्रंदिवस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री गणेश मंडळांना भेटी देत आहेत। याच पार्श्वभूमीवर 4 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता माहूर शहरातून पथसंचलन काढण्यात आले। पथसंचलनात दरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला, तरीही पोलिसांनी आपले पथसंचलन सुरूच ठेवले। भर पावसातही पोलिसांचं कर्तव्य सुरू असल्याचं पाहून नागरिकांनी त्यांच्या प्रति आदर व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले। या पथसंचलनात पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश अन्नेबोईनवाड आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।